वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की गोंदिया भंडाऱ्यातल्या मोठ्या नेत्यांचा दादाला फोन आला होता. काही राईस मिलरच्या फाईल होत्या किंवा शेतकऱ्यांचा काही फाईलवर सिग्नेचर करायचा, नेमका काय विषय होता? मी माननीय अजितदादाला आदल्या रात्री फोन केला. मी मोबाईल केला. मला माहित नव्हतं की अजितदादा मुंबईत आहे की पुणे बारामती कुठे आहे. मी मोबाईलवर फोन केला आणि फक्त त्यांना निर्देशनात आणून दिलं की पूर्व विदर्भामध्ये धान पिकवणारे शेतकरी आहेत ज्यांची शासकीय खरेदी त्यांच्या हमीभावाने आपण करत आहोत आणि ज्याचे पैसे आपल्याला केंद्र सरकारकडून नंतर रिइंबर्स होते, परत राज्य सरकारला त्यांना मिळते. ते पैसे अजून चुकारे जे आहे शेतकऱ्यांचे ते अजून पूर्ण झालेले नाही. तिथून ओरड आहे. शेतकऱ्यांचे काही निर्देशनं, काही प्रदर्शनं आपल्या तालुका स्तरावर त्यांनी अनेक ठिकाणी केले. तो मी त्यांच्या लक्षात आणून दिलं. त्याच्यात गैर काय? शेतकऱ्यांचा विषय राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या नजरेत निदर्शनात आणून देणं ही माझी पण एक जनप्रतिनिधी म्हणून कर्तव्य होतं. ती मी फक्त त्यांना माहिती दिली. आता त्यांनी मला एवढंच सांगितलं, प्रफुल्लभाई असा होणार नाही, मी काही करून म्हणजे लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पैसे मिळेल त्याच्यासाठी व्यवस्था करतो. आता मला काय माहिती की पुढच्या त्यांनी काय केलं की नाही. हे खरं आहे की मी फोन केला होता, पण शेतकऱ्यांच्यासाठी केला. कुठल्या कोणाची खासगी फाईल की कोणाला मदत हो. आणि एक उपमुख्यमंत्री म्हणून, फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांनी त्या दिवशी माझा फोनसह अनेक लोकांचा फोन त्यांना आला असेल, अनेक लोकांनी निवेदन वेगवेगळ्या कामाची दिले असेल. त्याचा अर्थ हे नाही आहे की मी कुठल्याही कारणाने त्यांना तिथे थांबवण्याचं काम केलं आहे. आणि मला माहीत सुद्धा नव्हतं. मी दिल्लीत होतो आणि दिल्लीतवरनं मी त्यांना मोबाईलवर फोन केला. हे मला माहीत नव्हतं की हे मुंबईत आहे की कुठे आहे.